नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा विषय सामान्य विज्ञानचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय। मित्रांनो, हा सराव पेपर आहे। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत। हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारले गेले तर याची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील आणि कुठल्याही परीक्षेचा जर आपण जास्तीत जास्त सराव केला तर निश्चितच आपल्याला यश मिळत असते। चला तर मग वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। पहिली रिकामी जागा आहे, पेशींमध्ये टिंबटिंबामुळे प्रकाश संश्लेषण होते। उत्तर, पेशींमध्ये हरित लवकांमुळे प्रकाश संश्लेषण होते। दुसरं, पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात। उत्तर, पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात। 3, टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते। उत्तर, दंताक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते। 4, बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते। उत्तर, बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते। 5, बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबचे कार्य आहे। उत्तर, बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासिकाचे कार्य आहे। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 2, 2 नावे लिहा कोणतेही। बघा, पदार्थामध्ये तुम्ही लिहू शकतात बाजरी, ज्वारी। दुसरं, स्नायू असतात ऐच्छिक, अनैच्छिक। तिसरं, पेशीविषयक सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ। पहिलं आहे MJ श्लायडेन आणि दुसरं आहे थिओडोर श्वान। प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पेशी म्हणजे काय? सर्व प्रकारचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय। दुसरा प्रश्न, पाण्याचे रेणुसूत्र लिहा। उत्तर असणार आहे H2O हे पाण्याचे रेणुसूत्र आहे। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 3, डासांची मादी चावल्याने कोणकोणते आजार होतात? उत्तर, डासाची मादी चावल्याने हिवताप, डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोग, चिकनगुनिया यासारखे आजार होतात। प्रश्न 4, पेशींच्या गरजा कोणत्या आहेत? उत्तर, पेशींच्या गरजा ऑक्सिजन, पाणी व पोषण तत्वे ही आहेत। प्रश्न 3, जोड्या लावा। बघा, इकडे आपल्याला गट अ मध्ये मूलद्रव्यांची नावं आहेत तर त्या दुसरीकडे त्याच्या संज्ञा आहेत। तर बघा, कॅल्शियम म्हणजे Ca, पोटॅशियम म्हणजे K आणि कार्बन म्हणजे C। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 4, कारणे लिहा। पहिलं, जमीन मशागतीसाठी माती खालीवर करतात। उत्तर, मातीमध्ये उपयकारक जीवाणू असतात, त्यांच्यामुळे खत निर्मिती होते। तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात। या जीवाणूंमुळे नायट्रोजनची निकड भासते, म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीसाठी खालीवर करतात। प्रश्न 2, मादक पदार्थांचे सेवन करू नये। उत्तर, मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो। तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांच्या सेवनाने कॅन्सरसारखा अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते। शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। बरेच विद्यार्थी व्हिडिओज पाहतात मित्रांनो, पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही। ते अगदी फुकट आहे, म्हणून लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।